ठिबक सिंचन करत असताना 2 किंवा 3 अशा महत्त्वाच्या गोष्टी आहे की ज्या इथे या शेतकऱ्याने केल्या आहे आणि ह्याच गोष्टी जर तुम्हालाही समजल्या तर तुमचं खूप मोठं नुकसान वाचू शकतं। तर अशा कोणत्या गोष्टी आहे जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर पहिला विषय की या शेतकऱ्याने काय केलं आहे की बघा 16 mm ची नळी आहे ना, इकडे 200 सव्वा 200 फूट टाकली आहे, इकडे 200 सव्वा 200 फूट टाकली आहे, पण जे पाईपाला छिद्र पाडायचं आहे ना ते समोरासमोर नाही केलं आहे, एक 3 इंच 4 इंचाचा गॅप ठेवला आहे। तर याच्यामुळे काय होतं की तुमच्या सबलाईनची जी ताकद आहे ती तशीची तशी राहते। समोरासमोर छिद्र केल्यामुळे बऱ्याच वेळा सबलाईन तुटायची किंवा क्रॅक जायची शक्यता असते। तर हा पहिला त्याने प्रयोग इथे केला आहे। दुसरा प्रयोग काय केला आहे की सामान्य शेतकरी काय करतात की इथे एक छिद्र पाडलं असतं आणि दुसरं इकडे तर आडवं छिद्र पाडलं असतं। यांनी तसं नाही केलं आहे, वरच्या दिशेला तिरपं छिद्र केलं आहे। बघा इथे तिरपं आहे, इथे तिरपं आहे। याच्यामुळे काय होतं की काम करायला त्यांना सोपं झालं। आणि तिसरा महत्त्वाचा जुगाड असा आहे की तो जर तुम्हाला समजला तर तुम्ही फार म्हणजे कमी मेहनतीमध्ये काम कराल। तर तो असा आहे की बघा इथे छिद्र पाडलं, त्याला टेकअप लावलं आणि एवढी प्लेन नळी वापरली आहे। आणि तुमची जी इनलाईन आहे इकडे तर ती इथे जॉयनरने चिपकवली आहे, इकडे पण तसंच केलं आहे त्याने की हे प्लेन नळी आहे आणि जॉयनरने इकडे इनलाईन लावली आहे। तर याच्याने फायदा काय होतो की शेतात जर ट्रॅक्टर वगैरेने काही काम करायचं आहे तर हा शेतकरी इथून ही नळी काढेल, हे बांधावर तिकडे घेऊन जाईल, हा पाईप त्याला इथून हलवता येईल। तर हे जुगाड तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा। ठिबकबद्दल काहीही प्रश्न असेल तर आमचे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 उपलब्ध असतात। त्यांचा नंबर इथे दिला आहे, तुम्ही त्यांना कॉल करू शकतात।